नाशिकमध्ये कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। नाशिकच्या आडगाव परिसरात रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। आयशर आणि ब्रिझा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे। कार आणि ट्रकमधील धडक इतकी जोरात होती की ब्रिझा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। ब्रिझा कारमधील 4घांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आयशर चालक देखील गंभीर जखमी झाला आहे। ही कार आडगावकडून नाशिककडे येत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघातानंतर नाशिक अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली। त्यानंतर तत्काळ कोणार्क नगर विभागाचे बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले। जवानांकडून ब्रिझा कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले। या अपघातात रेहमान सुलेमान तांबोळी वय 48, त्यांचा भाचा अरबाज चांदूभाई तांबोळी वय 21, दोघे राहणार लेखानगर सिडको, सिज्जू पठाण वय 38 राहणार इंदिरानगर, तसेच अक्षय जाधव वय 24 राहणार श्रद्धा विहार इंदिरानगर, या 4घांचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती आडगाव पोलिसांनी दिली आहे। भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सगळे जण देवळा तालुक्यातील सटाणा येथे गेले होते। तेथून व्यवसाय आटोपून घराकडे नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली आहे। अरबाजचा महिन्यापूर्वीच साखरपुडा झाला होता। रेहमान तांबोळी यांनी पंधरवाड्यापूर्वी ठाणे येथून जुनी कार खरेदी केली होती, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले। रेहमान यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, 5 बहिणी असा परिवार आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।